TP क्रमांक 1 फायनल प्लॉट क्रमांक 38 न्यू पाचापेठ येथील महानगरपालिकेच्या जागेवरील पार्किंगचा ठराव रद्द करून तेथील दलित कुटुंबांना भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागणीसाठी युवा भीमसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट परिसरात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। युवा भीमसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार पात्रूड चौक परिसरातील महानगरपालिकेच्या आरक्षित खुल्या जागेवर सुमारे 15 दलित कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्यास होती। मात्र महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही घरं हटवून संबंधित कुटुंबांना बेघर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसंच महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं 13 आणि 14 डिसेंबर 2025 या सलग सुट्टीच्या दिवशी पार्किंगसाठी ठराव मंजूर करून सदर जागा GM ट्रेडर्सचे प्रोप्रायटर गुलाम दस्तगीर महबूब शेख यांना भाडेतत्वावर देण्यात आल्याचा आरोपही संघटनेनं केला आहे। संघटनेच्या मते संबंधित जागेवर राहणाऱ्या कुटुंबांकडून नाममात्र भाडं आकारून महानगरपालिकेला महसूल मिळू शकला असता, मात्र त्याऐवजी त्यांची घरं पाडून पार्किंगच्या नावाखाली आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। युवा भीमसेनेनं निवेदनात म्हटलंय की न्यू पाचापेठेतील ही जागा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असून तिथं पार्किंग सुविधा सुरू झाल्यास वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पार्किंगसाठी करण्यात आलेला ठराव तातडीनं रद्द करून प्रभावित दलित कुटुंबांना भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी। या मागण्यांसाठी युवा भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केलं असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून संबंधित कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। तसंच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। प्रथमतः आमची जी मागणी आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पात्रूड चौक या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून काही दिवसापासून आमचे दलित समाजाचे त्या ठिकाणी एक 15 ते 16 कुटुंब राहत होतं आणि त्या सोलापूर महानगरपालिकेने अतिक्रमण विभागाच्या नावाखाली ते घरं सर्व पाडून ते बेघर करण्यात आलेलं आहे। प्रथमतः मी या घटनेचा जाहीर निषेध करतो, महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। आणि ते घरं पाडून या ठिकाणी जे पैसेवाला मंगल कार्यालयवाला आहे त्या मंगल कार्यालयवाल्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून त्या ठिकाणी ती जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून घेतली। खरोखर 2025मध्ये प्रशासन होतं, म्हणजे नगरसेवक नव्हतं, ठराव नव्हता, बोर्ड नव्हता, तरी देखील शनिवारी आणि रविवारी हा ठराव मंजूर करून बेकायदेशीर बोगस ठराव मंजूर करून त्या ठिकाणी आमच्या दलित समाजावर जातीय मानसिकतेतून या ठिकाणी हा षडयंत्र करण्याचं काम केलेलं आहे। प्रथमतः त्या सर्वांवर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून या ठिकाणी जो ठराव बोगस ठराव आहे तो ठराव रद्द करण्यात यावा आणि त्या ठिकाणी आम्हाला निवारासाठी ही जागा उपलब्ध करून द्यावी। आज सोलापूर महानगरपालिका आयुक्ताला आमचा प्रश्न आहे, संविधानामध्ये मूलभूत अधिकार म्हणजे निवारा महत्त्वाचा आहे। तुम्ही एवढं सगळं असताना त्या ठिकाणी लोकवस्ती दाट वस्ती असताना त्या ठिकाणी ही जागा पार्किंगसाठी कशी काय उपलब्ध करून दिली? आणि काही अधिकारी तुमच्या कर्मचारी तुमचे जे लोक पैशासाठी काही करतात आणि गरगरिबा लोकांवर दलित समाजावर अन्याय करून त्या ठिकाणी ही जागा खरोखर बेकायदेशीर वारंवार आम्ही सोलापूर महानगरपालिका आयुक्त असतील, महापौर असतील, माननीय सोलापूर जिल्हाधिकारी असतील, यांना वारंवार आम्ही गेल्या 7 महिन्यापासून या ठिकाणी आम्ही असा पाठपुरावा करतोय, तुम्हाला पत्र देतोय, हा ठराव बोगस आहे, हा ठराव रद्द करा। हे सर्व परिवार आज रस्त्यावर आलेले आहेत, लहान लहान मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, आता पावसाळ्याचा दिवस आहे, यांना अजिबात निवारा नाही, कसल्याही पद्धतीनं घरं नाही, जागा नाही। तर त्या ठिकाणी आम्हाला फुकट नको आहे, तुम्ही कारवाई केली तर या ठिकाणी आम्हाला आमच्या परिवाराला भाडेतत्वावर ते जागा देणं महत्त्वाचं होतं। पार्किंग महत्त्वाची आहे का पार्किंगला ही जागा दिली हा आमचा खूप मोठा प्रश्न आहे। जर येणाऱ्या काही दिवसात आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला बसलो आहे, येणाऱ्या 4-5 दिवसात जर आमची मागण्या मान्य नाही झाल्या तर सोलापूर महानगरपालिका आयुक्ताच्या कार्यालयामध्ये आम्ही सर्व ह्या लोकाला घेऊन आत्मदहन करणार आहे। आणि यामध्ये बरं वाईट काय झालं तर याचे जबाबदार माननीय सोलापूर महानगरपालिका आयुक्त असतील, कारण मोठमोठे ठराव रद्द होतात। हा ठराव का रद्द होत नाही? या पैसेवाल्याचा एवढा जोर लागलेला आहे का?
आणि तो मंगल कार्यालयवाला ज्या मंगल कार्यालयाने हे कृत्य केलेलं आहे तो स्वतः अतिक्रमण केलेलं आहे. रस्त्या रोडाची जागा तुम्ही मोठमोठे महानगरपालिका आयुक्तांना मी या माध्यमातून चॅलेंज करतोय, तुम्ही मोठमोठे समाज माध्यमात जे बातम्या देता, तुम्ही मोठमोठे थापा मारता की आम्ही हे कारवाई केली, आम्ही ती कारवाई केली, हे केली. तुमच्यात दम असेल तर ते पाडून दाखवा, तर आम्ही म्हणू सर्वाला समान तुम्ही वागणूक देताय म्हणून. खरोखर या ठिकाणी गोरगरीब लोकांवर, टपऱ्यावर जे गोरगरीब लोक करून खातात त्यांच्यावर कारवाई करून तुम्ही मोठमोठ्या समाज माध्यमातून काय तीर मारले नाहीत. कारवाई करायची असेल तर ज्यांनी शासनाची फसवणूक केली आहे, ज्यांनी जमिन्या लुबाडल्यात त्या सर्व बिल्डरावर, डेव्हलपरावर कारवाई करा, तर आम्ही मानू. आणि हे ठराव रद्द झाला नाही तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.